काजल देवली माड़ी बाबा देव कंसरी माड़ी आदिवासी भगवान रे गमत वाणी आहे रे काय मान लेती भाई आदिवासी से आदिवासी नहर पोरिया रे लाल हमू आदिवासी ने नहर पोरिया रे लाल मुछो परताव दिने चाल्या रे लाल मुछो परताव दिने चाल्या रे लाल गुलगुला मध्ये वाटलं की एनर्जी ड्रिंक घेण्याची गरज आहे त्यावेळेस तुम्ही एनर्जी ड्रिंक घेऊ शकता. समोरचे व्यक्ती कोच प्रत्येक वेळेस बसून एनर्जी ड्रिंक घेतील, बसूनच घेतात ते, पण एनर्जी ड्रिंक घेतीलच असं नाही, कारण आता त्यांचा स्टॅमिना लेव्हल वाढलेली आहे, त्याच्यामुळे इंटरनॅशनल लेव्हलचे कोच आहेत आणि आपण आता स्टार्ट केलेला आहे. आणखी आपल्याला फॅट लॉस करायचा, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप सारा घाम येतो आणि घामाद्वारे आपलं शरीर डिहायड्रेट होत असतं आणि डिहायड्रेट ठेवण्यासाठी आपल्याला मध्ये मध्ये एनर्जी ड्रिंक घ्यावं लागेल.
म्हणून खाली बसून, आता एलिझाबेथ मॅडम कशा पटकन खाली बसल्या आणि लगेच एनर्जी घेत आहेत, अगदी तशा पद्धतीने सगळ्यांनी खाली बसायचंय, एनर्जी घ्यायचंय आणि लगेच पुन्हा वर्कआउटला स्टार्ट करायचे, बसून राहायचं नाही. आता काही व्यक्ती असे असतात की त्यांना एनर्जी मॅच होत नाही, ते म्हणतात स्पीडली वर्कआउट असतो किंवा जंप असतात, मग आम्हाला शक्य होत नाही. तर हा वर्कआउट तुम्ही म्हणजे तुम्हाला जितका सहज शक्य होईल तितक्या त्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. तुमची कॅपॅसिटी, तुमची क्षमता कशी आहे ती ओळखून आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला तो वर्कआउट करायचा आहे. बरोबर? समोरच्या व्यक्ती जंप करताय म्हणून तुमचं जर ओव्हरवेट असेल, 80 किलोपेक्षा तुम्ही जास्त वजनाचे आहात, मग इतकं सगळं वजन घेऊन जर तुम्ही जंप केला तर निश्चित तुमच्या गुडघ्यांवर, टाचांवर त्याचा लोड पडणार आहे आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही जागेवर चाललात तरीही चालेल. जंप अव्हॉइड करायचे. ज्यांचं वजन खूप जास्त असेल त्यांनी. ज्यांना सहज शक्य नाहीत त्या स्टेप्स त्यांनी कंटिन्यू करत तरी राहायचे. उभं राहायचं नाही, की हे मला जमणारच नाही आणि हे मला शक्यच नाही. आता कुठलीही स्टेप करत असताना समोरचे कोच पण हा विचार करतात, की ही स्टेप समोरच्या व्यक्तीला जमेल का? त्यांना जमते मान्य, पण समोरच्या व्यक्तीला जमेल का याचा विचार करून ते स्टेप घेत असतात. पहिली एक स्टेप ते समजावून सांगतात, त्यावेळेस नीट निरीक्षण करायचंय आणि मग त्याप्रमाणे करायचंय. मयूर गांगुडे सर, एक दिवस तुम्ही असं वर्कआउट घेणार आहेत. ओके, खूप छान प्रयत्न करतायत, जबरदस्त, कम ऑन.
सूर्यवंशी नावाने डिव्हाइस. सूर्यवंशी सर उठा, वर्कआउट करा. उठा उठा उठा, सगळेजण करतायत, तुम्ही पाहताय. त्याला प्रत्येकाला गरज असते. असं कुठलाही व्यक्ती या पृथ्वी तलावर नाहीये की तो म्हणतो की मला वर्कआउटची गरज नाहीये. प्रत्येकाला वर्कआउटची गरज असते. ओके, म्हणजे ओव्हरवेट असेल म्हणून तुम्हालाच गरज आहे तुम्ही करा, मला काही गरज नाही असं काही नसतं. हा, ओके ओके, मान्य आहे. मग खाली तिथं खुर्चीवर बसून थोडेसे पाय हलवा फक्त. ओके, घेतलं सगळ्यांनी एनर्जी? घेतलं? चला उठा मग आता. चला चला पटकन उठा आणि लगेच एनर्जी घेतल्यानंतर बसून राहायचं नाही. बरेच जण म्हणतात बरं झालं बाबा आता वेळ मिळाला बसायला. तर असं जर बसून राहायचं जर असेल तर मग झोपून घ्या. आणि ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ना ते खरोखर झोपलेले आहेत. ते अजिबात वर्कआउट करत नाही. जर ते वर्कआउट करत असते, जो व्यक्ती वर्कआउट करतो ना, जो प्रॉपर ड्रेस मध्ये असतो, प्रॉपर स्टेप्स फॉलो करतो, असा व्यक्ती स्वतःला थांबवू शकत नाही व्हिडिओ ऑन करण्यासाठी. म्हणजे तो व्हिडिओ ऑन करतोच करतो. तो म्हणतो नाही मी करतोय ना प्रॉपर, माझ्या कोचने बघितलंच पाहिजे, माझ्या कोचला समजलं पाहिजे मला किती जमते कसं जमते. आणि मग ते व्हिडिओ ऑन करतात, सांगण्याची गरज पडत नाही. पण मग ज्यांना वर्कआउट करायचाच नसतो ते येतात, जॉईन करतात, डिव्हाइस बाजूला ठेवून देतात आणि झोपून घेतात. ते वर्कआउट करत नाहीत म्हणून त्यांचे व्हिडिओ बंद असतात. ओके, मग जर एखादा म्हणत असेल की नाही मॅडम आम्ही वर्कआउट करतोय, तर मग आम्हाला कसं माहिती, आम्हाला कसं समजेल? इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो? काही जण नुसते उभे राहिलेत बघत, फक्त बघतायत, काहीच ऍक्शन नाही, काही नाही काही नाही. तुम्ही असं आहे ना 2-2 तास जरी वर्कआउट केला ना, असं नुसता पाहिला वर्कआउट, तर तुमच्यात काहीच बदल होणार नाही. तुम्ही आहात तसेच. आणि मग तुम्ही कोचला म्हणणार की बाकीच्यांचा रिझल्ट खूप छान येतो, आमचा का बरं येत नाही? कशाला येईल मरायला उभं राहिल्यावर? तर ऍक्शन करावं लागेल, समोरचे प्रयत्न करावे लागतील. नवीन असाल ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण हळूहळू हळूहळू प्रयत्नांती येणार तुम्हाला या सगळ्या गोष्टी. पण फक्त पाहिलेले जमणार आहे का? नाहीच जमणार. त्याच्यासाठी ऍक्शन करावं लागेल. चलो, विथ कोच विथ म्युझिक.
के सोनाली मॅडम, वर्कआउट करतायत ना? मग मला एक कळत नाही, जर आपण वर्कआउट करतोय, एनर्जी घेतोय, मग आपल्या आणखी आळस कसं जात नाही? आळस जायलाच पाहिजे ना. मग आपण तितके सिरियस नाही आहेत का? एनर्जी घेत नाही आहेत का? थोडा विचार करा. मयूर सर उठा, वर्कआउट करा, उठा. शेवटचे फक्त 3 मिनिट. कमॉन. पण आजचा प्राईम टाइम अजिबात मिस करू नका, कारण प्रत्येकाला एक वेगवेगळ्या सवयी असतात बघा. पण सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी चांगल्या आणि कशा आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, कशा त्या फॉलो केल्या पाहिजे, या सगळ्या आजच्या प्राईम टाइम मध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. हेल्दी हॅबिट्स विषयी. आणि जे व्यक्ती आजचं प्राईम टाइम घेणार आहे त्या ग्रेट पर्सनॅलिटी, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आदरणीय राकेश आव्हाड सर. त्याच्यामुळे आजचा प्राईम टाइम अजिबात मिस करू नका. आणि बऱ्याच ठिकाणी आज सुट्टी पण आहे, त्याच्यामुळे आपण वेळ काढून ऐकूया. तर नसेल तरी सुद्धा आपण प्राईम टाइम ऐकायलाच पाहिजे. ओके, चलो शेवटचे फक्त 2 मिनिट.